ॲडव्होकेट प्रियंका अवथळे, महाराष्ट्र संघर्ष कामगार समितीची लीगल ॲडवायझर म्हणून काम करते। HDFC बँक आणि इतर बँकिंग क्षेत्रांमध्ये काही कामगार कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करतात। गेल्या कित्येक वर्षांपासून ते काम करतायत, पण त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळत नाही आहे। वर्कर्सकरता असणाऱ्या फॅसिलिटीज त्यांना मिळत नाही आहेत। त्यांचा हेल्थ इन्शुरन्स किंवा हेल्थशी रिलेटेड ॲज अ ते सफाई कामगार म्हणून काम करतात, तर त्यांच्या हेल्थशी रिलेटेड काय त्यांना सुविधा प्रोव्हाइड करायला पाहिजे त्या होत नाहीत। ग्रॅज्युएटी मिळत नाही आहे। कुठल्याही संपात किंवा कुठे त्यांना संघटनेला अटॅच होऊ दिला जात नाही आहे, कारण ते आवाज उठवतील म्हणून। कमीत कमी पगारामध्ये जास्तीत जास्त काम त्यांच्याकडनं करून घेतलं जातं आहे। सुट्ट्यांचे दिवस त्यांचे फिक्स नाही आहेत आणि कामाचे तास पण त्यांचे फिक्स नाही आहेत। ह्या सर्व मागण्यांकरता महाराष्ट्र संघर्ष कामगार समिती जी आहे, संघटना जी आहे, ह्या माध्यमातून आज सगळे जे वर्कर्स आहेत ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे ते आज आम्ही इथे एकत्र झालेलो आहोत। बऱ्याचशा लोकांना त्यांनी नोटीस न देता, कुठल्याही कायद्याचं पालन न करता कामावरनं काढून टाकलेलं आहे। 10-10, 17 वर्ष, 15 वर्ष झालेली लोक इथे कामाला आहेत। एक दिवस कामावर आला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी कामावर येऊ नको, तू ह्या अमुक संघात किंवा संपात सहभागी झालास, या संघटनेला तू जुळलेला आहेस म्हणून उद्या तू कामावर येऊ नको। आत्ता मला एका इथे कामगारांनी उपस्थित असलेल्यांनी मला एक रेकॉर्डिंग ऐकवली जस्ट 2 मिनटाच्या पूर्वी कि कल से तू काम पे आना नहीं, दूसरा स्टाफ हमने ले लिया है क्योंकि तू वहाँ पे गया है स्ट्राइक में। अशी रेकॉर्डिंग आहे जी आत्ता त्या मुलांनी मला शेअर केलेली आहे। असल्या प्रकारच्या धमक्या त्या वर्कर्सना दिल्या जात आहेत। म्हणजे कायदा नाहीच आहे ह्या वर्करसाठी। लेबर कमिशन आहे, लेबर कमिशनर काहीही करत नाही आहे। कितीतरी ॲप्लिकेशन्स तिथे पेंडिंग पडलेले आहेत, आधीच या लोकांनी दिलेले यांच्या ॲप्लिकेशन्स आहेत। सेकंडली, ट्रेड युनियन ॲक्ट यांना माहीत नाही आहे, यांना लेबर लॉ यांना माहीत नाही आहे, यांना मिनिमम वेजेस ॲक्ट यांना माहीत नाही आहे। वेड बिगाऱ्यासारखं काम करतात। ह्या जे HDFC बँक असो किंवा इतरत्र बँक असो, ज्यांनी ह्या वर्कर्सना कॉन्ट्रॅक्ट बेसिसला कामाला ठेवलेलं आहे, मग कॉन्ट्रॅक्ट बेसिसला कामाला ठेवलं तर 17 वर्ष 15 वर्ष जर या वर्कर्सला झाली तर यांना सुविधा मिळायला नकोत का? हा आमचा पहिला प्रश्न आहे। बरं, सुविधा तर देतच नाही आहे, मिनिमम वेजेस तर देतच नाही, वरून अन्याय करतायत, धमक्या देत आहेत, इलिगली काढून टाकतायत। हे सगळं यांनी परत असं करू नये। आणि इथं कायदा आणि प्रशासन आहे की नाही असा प्रश्न आम्हाला उपस्थित होतो। ह्या कायद्यानुसार तरी यांनी कमीत कमी वागावं, हे वागत नाही आहेत, हे यांना यांचे न्याय हक्क देत नाहीत, म्हणून आज आम्हाला रस्त्यावर उतरून इथे तीव्र आंदोलन करण्याची गरज पडलेली आहे। महाराष्ट्र कामगार संघर्ष संघटना ह्या कामगार लोकांच्या न्याय हक्कासाठी आज या ठिकाणी संविधान चौकामध्ये धरणे आंदोलन करत आहे। खऱ्या अर्थानं या ज्या कामगार लोकांच्या ज्या मागण्या आहेत ह्या रास्त आहेत आणि वारंवार बँकेवाले या कामगार लोकांना विविध प्रकारच्या धमक्या देऊन त्यांना कामावून कमी करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करायला तयार नाही। मला असं वाटते खऱ्या अर्थानं एक वेळा सरकारने सुद्धा याकडे लक्ष द्यावं। ही लोकशाही आहे का हुकुमशाही आहे? म्हणजे एकीकडून कामगार लोकांनी बँकेमध्ये काम करायचं आणि त्याच्या बदल्यात त्यांचा मोबदला तुम्ही द्यायला तयार नाही, वरतून त्यांना धमक्या द्यायच्या। तुम्ही जर आंदोलनामध्ये सहभागी झाले, विविध संघटनांमध्ये सहभागी झाले तर आम्ही तुम्हाला कामावून कमी करू। म्हणजे खऱ्या अर्थानं बँकिंग क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांना किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना जरा मस्ती आलेली आहे आणि म्हणून या कामगार लोकांच्या मागण्या ह्या रास्त आहेत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आमचा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे। खऱ्या अर्थानं सर्वसामान्य गरीब कुटुंबातले हे सर्व कामगार आहेत आणि यांच्या मागण्या जर पूर्ण होत नसेल तर मग आता गाठ आमच्याशी आहे, एवढं यांनी बँकिंग क्षेत्रातल्या लोकांनी ध्यानात ठेवावं। आणि वेळ प्रसंगी मग आता आम्हीसुद्धा सामान्य कुटुंबातले आहे, काही यामध्ये शेतकऱ्याचे पोरं आहेत, मग आम्हाला हातात रुमणं घ्यायला लावू नका तुमच्या विरोधामध्ये। आणि एवढा माज आणि मस्ती जर तुम्ही करत असाल तर ध्यानात ठेवा, ग्रामीण भागातला शेतकऱ्याचा पोरगा तुमचा माज आणि मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही। गाठ आमच्याशी आहे, आमच्या मागण्या रास्त आहेत, आमच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्या आणि राज्य सरकारने यामध्ये लक्ष घालून या कामगार लोकांच्या न्याय हक्क यांना मिळवून देण्यात यावा, अन्यथा आमचा बंड हा सरकारशी सुद्धा राहील। सरकारने SLBCची मीटिंग घ्यावी। SLBC म्हणजे स्टेट लेवल बँकर समिती। या सर्व बँकर समितीच्या वरती एक बँकर समिती असते ज्यांचा या सर्व बँकेवरती वॉच असते, ती म्हणजे SLBC। SLBCच्या माध्यमातून बैठक घ्यावी आणि ह्या कामगार लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जाणून घ्याव्या आणि मागण्या पूर्ण करण्यात याव्या। आज आम्ही रीतसर HDFC बँकेच्या वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही निवेदन देणार आहे। या निवेदनावरती जर त्यांनी फेरविचार केला नाही तर मात्र यानंतरचा आमचा लढा हा तीव्र राहील आणि या विरोधामध्ये आम्ही कुठेही मागे हटणार नाही, एवढं यांनी ध्यानात ठेवावं। महाराष्ट्र संघर्ष कामगार संघटनेचे अध्यक्ष या नात्याने
कामगारांचे प्रश्न घेऊन मी बँक प्रशासनाला निवेदन केलं होतं की आमच्या कामगारांच्या मागण्या मान्य करा. आणि मागण्या न झाल्यामुळे आम्ही कोर्टात गेलो. कोर्टात त्यांनी कोर्टाला बी धुतकारून टाकलेलं आहे. केंद्र शासनाने समंजस्य अधिकाऱ्याकडे नेमणूक केली आहे, त्या अधिकाऱ्यांना बी ते जुमानत नाही. म्हणून आम्हाला आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. तर केंद्र शासनाला आमची विनंती की अशा लोकांवर कारवाई करावी आणि त्यांना कठोर ते कठोर शिक्षा देण्यात यावी किंवा तत्काळ त्यांना जेलबंद करावे. कारण की हे कायद्याच्या नियमानुसार उल्लंघन करत आहे, कायद्याच्या कायद्याचं पालन करत नाही आहे, कामगारांना इनलिगल पद्धतीने काढून देत आहे. कायद्याची तरतूद आहे. कॉन्ट्रॅक्ट लेबर जरी बी असला, जो वर्षानुवर्षाच्या स्थापनेत काम करत असलेला व्यक्ती तो परमनंट होण्याचा दावेदार असतो. परंतु कॉन्ट्रॅक्टर व बँक यांची मिली बघत असल्यामुळे हे कधीही कोणत्याही कामगाराला नोकरीतून काढून टाकतात व ट्रान्सफर करतात. आणि युनियनची ॲक्टिव्हिटी वाढल्यामुळे ते या कामगारांना जास्त प्रमाणात त्रास देण्याचं त्यांनी कारवाई सुरू केलेली आहे. मग त्या कारवाईच्या विरोधात जाऊन आम्ही हा संप आज पुकारलेला आहे. हा संप आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर या तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे. विजय पाटिल, राष्ट्रीय मजदूर सेना का विदर्भ अध्यक्ष. महाराष्ट्र संघर्ष कामगार संगठन की ओर से जो आज HDFC बैंक के कर्मचारियों का यहाँ आंदोलन आयोजित किया गया संविधान चौक में, इनके जो डिमांड थी, इनको किमान वेतन मिलना चाहिए, इनका PF नियमित कटना चाहिए, इनका ESI से भरना चाहिए, इनको ओवर टाइम डबल मिलना चाहिए और जो कामगार बंद किए गए उनको काम पर लेना चाहिए. आज ये तमाम जायज़ कामगार ये है मांगे हैं और यह इनका यहाँ के अधिकारी ये बोले कि भैया हमारे अधिकार क्षेत्र में नहीं आता तो ये तो कानून से ऊपर हो गए. संविधान के अंदर में सारा प्रावधान है कि जो इस तरीके से इनको सारी चीज़ें देना चाहिए, वो होते हुए भी अगर उनको वो नहीं दिया जाए तो फिर ये लोग कामगारों के ऊपर में अन्याय कर रहे हैं. मेरा सिर्फ इतना ही कहना है, आज जिस तरीके से कामगार रास्ते के ऊपर में उतरा है, ताई ने बताया कि अगर उनको न्याय मिलता, उनको सारी सुविधाएं मिलती तो ये रास्ते के ऊपर में आने की ज़रूरत नहीं पड़ती. लेकिन आज कॉन्ट्रैक्टर और मैंने HDFC के अधिकारी मिलकर जो कामगारों के ऊपर शोषण कर रहे हैं, उनके ऊपर जो अन्याय कर रहे हैं, आज अगर हम हक मांगते हैं तो हमारे ऊपर कार्रवाई की जाती है. और जो हमारा हक छीन रहे हैं HDFC के वरिष्ठ अधिकारियों के, यहाँ से शासन से हमें कहना चाहते हैं, जो कॉन्ट्रैक्टर और जो अधिकारी हमारा कामगारों का हक छीनते हैं, उनके ऊपर आप कौन सी कार्रवाई कर रहे हो? उनके ऊपर भी तो कार्रवाई होनी चाहिए ना. इनको सस्पेंड करना चाहिए, कॉन्ट्रैक्टर को ब्लैकलिस्ट करना चाहिए, ताकि उनको किसी महाराष्ट्र के अंदर में किसी प्रकार का कॉन्ट्रैक्ट ना मिले. ऐसी व्यवस्था यहाँ पर होनी चाहिए. लेकिन देखने में यहाँ आता कि सारे मिले जुले लोग हैं, मिलकर सब कामगारों के ऊपर में अन्याय कर रहे हैं. और जब तक कामगारों का अन्याय रुकता नहीं है, हम लोग इनका समर्थन करेंगे. कामगारों के समर्थन के हम लोग रास्ते पे आएंगे और समय पड़ा तो हम यहाँ के HDFC के अधिकारियों का, यहाँ के कॉन्ट्रैक्टरों का घेराव भी करेंगे. जिस तरह के उन्होंने बोले मोर्चा निकालेंगे मुंबई के अंदर में, ये इनको जगाने के लिए समय पड़ा तो इनको आग लगाने का भी काम करेंगे हम लोग. इतना ही कहता हूँ. माझं नाव विक्की यादव आहे. मी अकोल्यातून आलेलो आहो. आज महाराष्ट्र कामगार संघटनातर्फे आमचा इथं कामगार बंधूंनी एक संप केलेला आहे. त्या संपासाठी आणि आमच्या हक्कासाठी आम्ही इथं लढणारा आलेला आहो. पण आज मला माहीत पडलं, मी जेव्हा इथं आलो तो सुपरवायझरचा कॉल आला होता 2 दिवसापूर्वी की तू 17 तारीख को अगर जाएगा तो 18 को तेरी नौकरी चले जाएगी, ये तू तेरा सोच ले. इसके बाद में उन्होंने मुझे ये बोला, और अभी मैंने थोड़ी देर पहले जस्ट बैंक में इंक्वायरी के लिए लगाया था फ़ोन, तो वहाँ पे उन्होंने एक बंदा मेरी जगह पे रिकमेंड कर दिया है. वो बोलते हैं कि कल से जब तू विक्की आएगा ब्रांच में तो तेरा कोई वजूद नहीं रहेगा यहाँ पे. क्यों वजूद नहीं रहेगा भाई? हम हमारे हक के लिए लड़ेंगे नहीं क्या? हाँ, हमारे को 10,000 रुपये सैलरी में 2018 से काम कर रहा हूँ मैडम. मैं 2018 से 5 आज 23 हो गए. 5 साल से मुझे कुछ भी इंक्रीमेंट नहीं हुआ. कंपनी का रूल है कि साल में 1,000 रुपये कम से कम. तुम 1,000 रुपये मत बढ़ाओ, 500 रुपये तो बढ़ाओ. 500 रुपये भी अगर तुम बढ़ाते तो 13-14 हज़ार रुपये सैलरी हो जाती है हमारी. आज तक हमारे को 10,000 में ये घसीट रहे हैं और हमारे से 12-12 घंटे काम करवाते हैं. छुट्टी के दिन बुलवाते हैं, सेकंड सैटरडे को बुलाते हैं, 4th सैटरडे को बुलाते हैं, त्यौहार के दिन बुलाते हैं. क्यों? हम क्या जानवर है? हाँ, हम इंसान नहीं है? हमारा हक नहीं है बोलने का? हम अगर हमारे अंदर अगर सहन शक्ति भी है तो हमारे अंदर क्रोध की भावना भी है, हम विद्रोह भी कर सकते हैं. मनोज धनगरे HDFC बँक संघटना करला होतो.
16 वर्षापासून मला इनलिगली पद्धतीने घरी बसवण्यात आलं. आज 4 ते 5 महिन्याचा दरम्यान होत आहे. आज मी घरी आहे. आज माझा परिवार कसा चालत आहे, काय चालत आहे मला माहीत आहे. आज मी लोकांकडनं उसने घेऊ करू मला 50,000 ते 60,000 रुपये माझ्यावरती खर्च झाले आहे. ते कशाने फेडू मी आज मला. आणि मी जॉबसाठी म्हटलं होतं ते म्हणत आहे की माझ्याकडे जागा नाही आहे, मी आता विचार करीन, असं तसं वगैरे ते सांगत आहे. मॅडम माझं नाव दिगंबर चहांदे आहे आणि मी SDFCमध्ये फिटबी टावर इथं काम करत होतो. त्या कालावधीत या SMS इंटिग्रेटेड फॅसिलिटी सर्व्हिस इथले जे सुपरवायझर आहे त्या काळामध्ये मला 21 किंवा 22मध्ये करोना पॉझिटिव्ह आलं होतं मॅडम. आणि त्याच्यामुळे मला खूप विकनेस आली होती आणि माझं चालणंसुद्धा होत नव्हतं. त्यावेळेस तिथले सुपरवायझर म्हणायचे की मला इथं धंतोलीला ट्रान्सफर केली, कधी आपल्या करन्सी चेसला ट्रान्सफर केली, कधी शंकरनगरला ट्रान्सफर केली. तर मी त्यांना वारंवार म्हणत होतो सर माझ्यानं चालणं होत नाही, माझ्यानं म्हणजे तेवढं करोनाने पॉझिटिव्ह त्याच्यामुळे माझ्या कानाला पण अशी मशीन लागली आहे, इन्फेक्शन झालं होतं. आणि त्यानं मला म्हटलं की अगर तू जाएंगा नहीं वहाँ पे तो तेरे को रिजाइन देना पड़ेगा और काम छोड़ना पड़ेगा. मॅडम त्याने एवढं प्रेशराईज केलं की माझं परिवार पूर्ण विस्कळीत झालं आणि मी आत्महत्येचा बी प्रयत्न केला होता त्यावेळेस. आणि मला सुट्टी मागत होतो, सुट्टी देत नव्हते आणि माझ्यावर एवढं असं बर्डन आणलं का मला असं रिजन द्यावं लागलं त्याच्यामुळे. आणि मला माझ्याकडून लिहून घेतलं की तू उद्यापासून कामाला नाही येशील आणि माझ्याकडून लिहून घेतलं. आणि मला डिसेंबर महिन्यापासून मॅडम हा राजेश चतुर्वेदी सुपरवायझर आहे याने मला घरी बसवलेलं आहे आणि त्यापासून मी घरीच आहे मॅडम. माझी मुलगी जे कॉलेजला जात होती तिची आता कॉलेज बंद आहे मॅडम. आणि ते माझ्या पत्नीसोबत भांडे घासाच्या कामाला पण जाते आणि मला तेव्हापासून कामाला नाही घेऊन राहिले मॅडम हे. आणि माझ्या ठिकाणी जो दुसऱ्या व्यक्तीला लावला आहे त्याच्यापासून 30 ते 35,000 रुपये घेतले आहे मॅडम. आणि मला बाहेर केला आहे मॅडम. तुमच्या माध्यमातून मला कामात घ्यावे आणि मी विनंती करतो की ते आमच्या कामगार बंधूंना जो त्रास आहे मी अनुभवला आहे मॅडम. याने जे करोना काळामध्ये आमच्याकडून जे सॅनिटायझर जे केलं होतं 15 किलोचं वजन आमच्या पाठीवर द्यायचं मॅडम हे. आणि ओव्हर टाईम करून आमच्याला असं सॅनिटायझर पूर्ण बँकेला मारायला लावायचे आणि नाही केलं काम तर आम्हाला घरी वापस जा कल से मत आना असं आमच्या धमक्या वारंवार राजेश चतुर्थी म्हणून इसम आहे सुपरवायझर तो देत होता मॅडम. आणि त्याने असं म्हटलं आहे की तू रिजाइन दे क्योंकि कंपनी तेरे को रखना नहीं चाहती और यहाँ के BM लोग तेरे को रखना नहीं चाहते क्योंकि तू तेरी तबीयत खराब रहती है. तो कंपनी से मेल आया है की तू रिजाइन दे दे. मॅडम शेवट मला त्यांचं ऐका लागलं आणि रिजाइन दिलं आणि मी आज मॅडम खाली घरी असं खाली हाव मॅडम.